महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्ये छगन भुजबळ सही सलामत सुटले. निर्दोष मुक्ततेचा अर्ज कोर्टाकडून मंजूर. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्ये भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सक्त वसुली संचालनालय भुजबळ यांच्या विरोधी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा तपास करत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी कोणतीही निविदा न मागवता KS चामनकर एंटरप्राइजेसला कंत्राट दिले असा आरोप करण्यात आलेला होता. छगन भुजबळ आणि इतरांनी निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने असा दावा केला होता की सरकारी कर्मचाऱ्यांनी अहवालात चुकीची माहिती दिली आणि बनावट ताळेबंद तयार केला. विकासकाला 1.33% नफा होणार असल्याचे दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्षात तो 365.36% होता असा एसीबीचा आरोप होता. सप्टेंबर 2021 मध्ये विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले. न्यायालयाने स्पष्ट केले की विकासकाने भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाला 13 कोटी 5 लाख रुपये दिल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. तसेच एसीबीने केलेला नफा तोट्याचा हिशोब अयोग्य आणि बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने नमूद केले. कंत्राटाचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, परिवहन मंत्री आणि 7 वरिष्ठ नोकरशहांच्या समितीसमोर गेला होता. त्यामुळे केवळ चुकीची माहिती देऊन या सगळ्यांची दिशाभूल केली गेली हे मान्य करणे कठीण असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.